आलेल्या तमाम संघांना विनंती करतो एकदा परत 12:45 झालेली आहेत. कापून आपली आलेली लोन करावी अशी तुम्हाला विनंती करतोय. फैजल पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. उज्ज्वल याला फैजल की अगली गेंद. फैजल का पुढचा चेंडू. फुटटॉस गेंद ऑन साइड पर मोड़ा. गेंद ने ऊंचाई ली है. लंबाई कितनी होगी? लंबाई भी नापी है और गेंद को बेच दिया सीमा रेखा बाहर. षटकार कमांडी है. समीर स्ट्राइकला आहे. प्रज्वल नाम स्ट्राइकला आपण पाहत आहे. समीर के लिए अगली गेंद. अच्छी गेंद थी. ड्राइव किया. बेहतरीन शॉट था समीर के बल्ले से. और उसके बाद देखिए हर गेंद पर आप सिक्सर चौके नहीं लगा सकते. सिंगल डबल पर भी ज्यादा से ज्यादा ध्यान देना होता है. और अच्छी जड़ की गेंद थी. समीर ने उसे ड्राइव किया. मिड ऑफ कवर पर मिड ऑफ के क्षेत्र में गेंद आती हुई. प्रज्वल अभी स्ट्राइक पर अगली गेंद खेलता है यार. फैजल गेंदबाजी पर है. शॉट गेंद थी. सफल होकर खेलना चाहते. गेंद बराबर बल्ले पर आई नहीं. गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. इसी गेंद के साथ इसको जाकर पहुंचेगा अब 9 रनों पर. पहला ओवर प्रगति पर चलता हुआ फैसल द्वारा. लिजन टीम ने टॉस जीता और पहले CV26 ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है. अगली गेंद समीर के लिए आती हुई. रिवर्स के अंदाज में खेलने थे. गेंद बल्ले पर आई नहीं. बराबर डाउन क्षेत्र में गेंद को फील किया गया. अब स्ट्राइक पर आएंगे अजय. अजय और समीर जोड़ी मैदान पर है. अगली गेंद रिवर्स के अंदाज में खेला. पॉइंट के सर के ऊपर से गेंद जाएगी डीप डीपा. सीमा रेखा बाहर. 4 रनों के लिए फर्रार. कमांडी जाए. जनवरी के महीने में 21 नायका स्पोर्ट टीम की जानिब से एक टूर्नामेंट का आगाज 17, 18, 19 जनवरी 2025 किया गया है. ग्रामीण एक गांव एक फॉर्मेट. जो भी टीमों को एंट्री करानी होगी विशाल कोहली, शैलो और रुपेश कोहली से राब्ता कायम कर सकते हैं आप. एक अच्छी टूर्नामेंट आपके पक्ष में आएगी. नायगांव परिसर में इसको जाकर पहुंचता हुआ 14 दावा थोड़े से महंगे साबित हुए फैजल अपनी टीम के लिए. अब गेंदबाजी पर आते हुए गेंदबाज मुक्तदीर आएंगे गेंदबाजी करने के लिए. अगली गेंद बेहतरीन गेंद थी. ऑफ स्टंप पर आकर खेलना चाहते थे समीर. बैट और गेंद का संबंध है. गेंद विकेट कीपर के दस्तान में. डॉट बॉल. अच्छी गेंद देखिए. ऑफ स्टंप पर आकर खेलना चाहते थे. गेंद विकेट के ऊपर से मंडलाती हुई. डॉट बॉल. सभी आए हैं गेंदबाजी करने के लिए. समीर अगली गेंद खेलते यार. फिर से ऑन साइड पर गेंद को मोड़ा. गेंद लॉन्ग ऑन रिजर्व पर आती हुई. 1 को 2 में तब्दील कर जाएंगे. थ्रो खराब है. उतना फायदा उठाएंगे दोनों बैटर. और इस 2 रन के साथ आवाज देते हुए अजय ने कहा यस कॉल अच्छी होनी चाहिए. यस नो वेट. और ये कॉल का शब्द टूटेगा तो आपका दिल भी टूटेगा. मैदान के बाहर भी चले जाएंगे. कॉलिंग अच्छी थी. बेहतरीन अंदाज में रन विकेट देखने को मिली. दोनों बैटर के द्वारा स्कोर को चुरा लिया.
2 रनों को और 2 रन के साथ स्कोर 16 रनों पर। जड़ में गिनती, हेलीकॉप्टर उड़ाया मगर नाकाम होंगे क्या? केन हवा में है, खिलाड़ी उस कैच के नीचे और बेहतरीन कैच समीर की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज गौर। शीश न्यू बैटर मैदान पर दाखिल हो रहे हैं। पहला झटका सीवी 26 बी चंद्रसार की उम्मीदों को लगता हुआ नजर आया। कशिश न्यू बैटर मैदान पर लेफ्टी हाथ के बल्लेबाज, और देखिए जैसे लेफ्टी बल्लेबाज आउट हुए, इन किया न्यू बैटर लेफ्टी हाथ के बल्लेबाज को कप्तान है। कशिश अगली गेंद के तैयार, बेहतरीन ड्राइव किया, लॉन्ग ऑन पर गेंद आती है जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। इसी गेंद के साथ कशिश ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 17 रनों पर। 8 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। सीवी 26 बी चंद्रसार 11 टीम के लिए बड़ा मुकाबला, बिग फाइट चलता हुआ चौथा मुकाबला आज के दिन का आप देख रहे हैं। क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम नारंगी गांव से नारंगी के मैदान पर और पाटिल परिवार की जानिब से 6-5 ऐसा कंपलसरी ये क्षेत्र में फील्डिंग का नजाकत आपको देखने को मिलती हुई। स्विफ्ट करना चाहते थे, गेंद बल्ले पर आई नहीं, शॉट फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है। 1 रन के साथ स्कोर 17 रनों पर जाता हुआ, 18 रनों पर जाता हुआ, माफ करिए 18 रन बने हैं। अभी भी 7 गेंदों का खेल मैदान पर रहना बाकी है। कशिश स्ट्राइक पर है। इसके बाद होने वाला मुकाबले का दोनों कप्तान तैयारी में रहे। जैसे लास्ट चिट्ठी हमारे तक आएगी, आप तक हम उस नाम तक अनाउंसमेंट करेंगे, फिर आपको जल्द से जल्द टॉस के लिए आना होगा। वो 5वें मुकाबले का टॉस होगा। इस चौथा मुकाबला आप देख रहे हैं। आज का दिन है छठा इस टूर्नामेंट का। कदमों का इस्तेमाल किया और गेंद को खेलना चाहते थे कवर की दिशा में, मगर गेंद बल्ले पर आई नहीं, गेंद न जाती हुई शॉर्ट पॉइंट पर। इसी रन के साथ कशिश पहुंचे, 2 रन पर टीम को पहुंचाया। अब 19 रनों पर। इसके बाद आने वाला मुकाबला चलिए, इसके बाद होने वाला मुकाबला सुमित 11 और अंबेश 11 के कप्तान टॉस के लिए जल्द से जल्द आ जाए। दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती केली जाते का आपण टॉस साठी या। उसे पाएंगे गेंदबाजी पर। आखिरी 6 गेंदें लेकर स्कोर है 19-19। अंबेश 11 सुमित 11 कर्णधार आपल्याला विनंती आहे का आपण टॉस साठी या प्लीज। ही आपल्याला दूसरी पुकार दिली गेलेली आहे। ओवर समाप्त होने के पहले ही आपको हमारे कॉम बॉक्स के नीचे आना होगा। ध्यान में रखिए कि हमारी कमेटी चाहती है कि बेहतरीन मुकाबले खेले जाए। फिर आप चाहेंगे कि हम इस मैदान पर पहुंचे थे, फिर आपको खेलने की विनंती क्यों नहीं मिली। फिर आपको खेलने मिलेगा शाम के समय में 3-4 बजे, 5 बजे से 5:15 के दरमियान पहले मुकाबले की फेरी तमाम समाप्त होती है। कशिश की लगनी गेंद, शॉर्ट गिनती ऑन साइड पर गेंद को खेल दिया है। गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई सेफ गेंदबाजी पर है। सेफ गेंदबाजी पर स्कोर जा पहुंचा 20-20 अप।
20 जवाब पाते हैं इन्हें अधूनी 5 चेंडू का खेल बाकी है। आज सैटरडे का दिन है। तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम जनता दोपहर के बाद अपने कदमों को लेकर इस मैदान पर आएंगे, क्योंकि दोपहर के क्षेत्र के बाद टेलीविजन सितारों का खेल देखने के लिए और डीबीएन लाइव पर भी तमाम जनता हमें जुड़ेगी। अभी भी तमाम जनता हमें सुन रही है, देख रही है, और तमाम जनताओं का घर बैठे अपने स्मार्ट मोबाइल पर, अपने स्मार्ट टीवी पर, उसका भी हार्दिक हार्दिक स्वागत करेंगे। अगली गेंद ऑफ स्टंप पर थी। पहले देखा कि ऑफ स्टंप पर जाकर गेंद को खेला जाए, फिर देखा कि ऑफ स्टंप के बाहर जा रही है गेंद, उसको वेल लिफ्ट किया गया अजय द्वारा और गेंद वाइड का इशारा बात द्वारा। देखिए आप रिप्ले देख सकते हैं, ऑफ स्टंप पर धप्पा था, थोड़ा सा बाहर, सेफ गेंद थी। अभी भी 5 गेंदों का खेलाना, भाई स्कोर जा पहुंचता हुआ 21। हर गेंद पर फील्डिंग चेंज होती हुई लीजन 11 टीम द्वारा। टॉस कर्णधार चला सुमित 11, अंबेश 11 कर्णधार आपल्याला अजून एक पुकार दिली गेलेली आहे। शॉर्ट गेंद पूल किया, मिक्स गैप में है गेंद, 1 बॉल निकल जाएगी क्या, रोका जाएगा, गेंद निकल जाएगी सीमा रेखा बाहर, 4 रन। संतोष बंधु सर जी के हाथों से ये टॉस 5वें मुकाबले का आप देखने जा रहे हैं। टॉस किसके पक्ष में गिरा ये बताना होगा। सुमित 11 ने टॉस जीता है, अपने निर्णय से हमें आगाह कर दे। अच्छी गेंद थी, फ्रंट पर आए, गेंद को खेला, गैप में जारी है गेंद, कवर हिजन पर खिलाड़ी गेंद का पीछा करे, बैक टू बैक दूसरा चौका अजय के बल्ले से आता हुआ खमंडीज है। क्या बनेगा, क्या ड्रॉप, ये जीवदान कितना महंगा साबित होगा, ये तो आने वाला वक्त कहलाएगा। दो रन के साथ स्कोर 31। आइए दोस्तों, इस मैच के बाद बुलंद आवाज के मालिक तुकाराम मांगेला सर जी का वेलकम, स्वागत हो चुका है, जिन्होंने शुरुआत कर दी। और मंडे के दिन से ये टूर्नामेंट की शुरुआत हमारे अतिथि, सभी मेहमान, सभी नारंगी ग्राम सभा नारंगी के तमाम सदस्य थे, मेहमान थे, जिन्होंने बेहतरीन उद्घाटन समय पार किया गया था। अगली गेंद अजय की लिहादी भी आप रिवर्स खेलने गए, देखिए सीधी उंगली से घी निकाल रहे थे, आप जैसे बल्ले को उल्टा किया और गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। यही हप के पास होता है कि जब आप अच्छा कंट्रोल बल्लेबाजी का जलवा दिखा रहे थे, आप गेंद को रिवर्स खेलने गए और बल्ला और गेंद का संबंध गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। आखिरी गेंद आना बाकी, 31 पर इसको रुका हुआ। आप ऑप्शन पर आकर गेंद को खेला, मिस्टा में गेंद हवा में, खिलाड़ी है शॉट फाइन लेकर, मगर ये क्या ड्रॉप, फिर गिरेगी गेंद। 2 रन के साथ स्कोर में बढ़ती, इसको जाकर पहुंचेगा आप 34 रनों का लक्ष्य का पीछा करना होगा, लेजन टीम को जवाब देना होगा। मगर इसके बाद होने वाला मुकाबले का टॉस हो चुका है, सुमित 11 ने टॉस जीता है, हमें अपने निर्णय से वो आगाह कर देंगे। मगर दोस्तों आप कहां मत जाइए, बने रहिए हमारे साथ डीबीएन लाइव पर और इस नारंगी के ऐतिहासिक मैदान पर कामबाग के साथ नारंगी गांव से नारंगी आप आयोजित देख रहे पाटिल परिवार की जानी से एक बेहतरीन टूर्नामेंट, 25वां साल, आज का 6ठा दिन, सैटरडे का दिन है 28 दिसंबर 2024 और कल आने वाली तारीख होगी इसी मैदान का एक बेहतरीन टूर्नामेंट का वो बेहतरीन दिन कहूंगा 29 दिसंबर 2024 ग्रैंड फाइनल दिन होगा। मगर काम मत जाइए दोस्तों, एक छोटा सा ब्रेक, और ब्रेक के बाद जैसे मुकाबले की शुरुआत होगी तो जरूर हमारे साथ खाम बॉक्स में हमारे जिन्होंने हमें बहुत कुछ सिखाया, बहुत कुछ समझाया, और आज दोस्तों आपके सामने हमारी आवाज हम आपकी फेंक सक रहे हैं, वो हमारे मार्गदर्शक तुकाराम मांगेला सर जी, शांतम घर सर जी, नारंगी के तमाम कमेटी मेंबरान, पाटिल परिवार। क्योंकि दोस्तों हर चीज
एक बड़े इंसान से सीखी जाती है। और आपकी चलिए बैटर और फील्डिंग के लिए आइए CV26, चला मैदान ताबा गया प्लीज, क्योंकि हार बड़ो छोटा नहीं देखा जाता, मगर जब बड़े के पास जाकर आप अपनी गलतियों को सुधारेंगे ना तो उसके आगे बढ़ने का मौका मिलता है। वही काम हमारे तुकान सर जी ने हमें सिखाया कि आपकी गलती जहां पर होगी तो आप जाके पण ऐकत होतात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील व कैलासवासीय किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा। आणि आता असा हा स्पर्धेचा 6वा दिवस, 6व्या दिवसातील तो मॅच। प्रथम बॅटिंग करताना जर पाहिलं तर 33 धावा केल्या, 34 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेले ते लोकल लेजेंड्स या संघासमोर CV26 चंदनसारचा संघ खेळतो। हा मुख्य संघ आहे। एक संघ आपण पाहिला जो 26 तारखेला या मैदानावरती खेळला होता, ज्या संघामधनं सुमित ढेकळे यांना खेळताना पाहिलं होतं, जो क्वालिफायच्या रेसमध्ये आहे। आणि त्यानंतर आज CV26 जो संघ आता मैदानावरती खेळतोय। 18 चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीमला। सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत नदीम आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर समीर, अशी सलामीची जोडी समीर आणि नदीम ही जोडी मैदानावरती आहे। तर पहिले षटक हाताळण्यासाठी राहुलकडे सुद्धा भरपूर अनुभव आहे त्याच्यामुळे, आणि या मैदानावरती कित्येक वेळा हा संघ खेळलाय, त्यामुळे या 34 धावा इंटरेस्टिंग असतील। धावा आहेत पण दुपारच्या सत्राला सुरुवात होत असताना आल्या, वाऱ्याचा वेग नाही आहे पण जे ॲटमॉस्फिअर आहे, जे वातावरण आहे, कदाचित जो खेळपट्टी आहे, जी बॅटिंग ट्रॅकला म्हणजे बॅटिंगसाठी आता तो थोडासा अनुकूल झाला आहे। 18 चेंडू 34 धावा। चौधरी चांगला अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे, त्याच्यामुळे तोही अनुभव ते दाखवतील या मैदानावरती। पहिला चेंडू थोडासा आत आला, यष्ट्यांवरनं चेंडू निघून गेलाय, पहिलाच डॉट बॉलची सांगता होत असताना बघा थोडासा आत आला, क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला। मिस्टाईम आहे की बाहेर आहे, बाहेर 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 लॉंग ऑफच्या डोक्यावर आला एक उत्तुंग असा षटकार। नव्हता, ताकद झोकली होती, बॅट फ्लो जोरात होता, बॅटच्या त्या स्वीट स्पॉटच्या बाजूला लागलाय, पण ताकद असल्या कारणाने लॉंग ऑफला क्लिअर करतोय। लॉंग ऑफच्या डोक्यावर हा चेंडूला खेळलाय नदीम नाव। पहिला षटकार आवश्यकता होती 34 धावांचा पाठलाग करायचा, 3 षटकामागे 11 धावांची सरासरी राखायची आणि प्रति षटकामागे ही सरासरी राखताना प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका, एक षटकार तुम्हाला खेळायचा होता आणि तोच फटका खेळलाय तो नदीमनं। क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना पुन्हा एकदा राहुल स्ट्रायकर यांना नदीम आखोटा पॅचा चेंडू होता, थोडंसं मागे सरला, ब्लॅक केलं,
स्क्वेअर लेग वरनं डीप वरनं क्षेत्ररक्षक येईल. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. एक षटकार आला नदीम यांच्या बॅटमधनं. स्टार्ट त्यानंही केलं या मॅचला. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा आहे धावफलकावरती 7. 11च्या वरची सरासरी आहे, जवळपास 12च्या आसपासची सरासरी जी प्रति षटकामागे राखायची आहे ते टीमला. लोकल लेजंड आहेत. आता तुमच्या नावामध्ये लेजंड्स आहेत तर त्या पद्धतीने खेळ तुम्हाला करायचा आहे. समोर शेवी 26चा अनुभवी संघ मैदानावरती आहे, ज्या संघाला या मैदानावरती खेळण्याचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. लेदरही खेळले आहेत, टेनिसही खेळले आहेत, दोन्ही अनुभव ज्यांच्या गाठीशी आहेत असा संघ शेवी 26 चंदनसार जो मैदानावरती आहे. तर क्षेत्राची रचना पाठीमागच्या बाजूला 2 क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, डीप सुपर कव्हरला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता कव्हरला, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये होते आणि तिथून टिपला हा झेल. विकेट क्रमांक पहिला गडी बाद. बल्लेबाज थे समीर. समीर ने कोशिश की लेकिन सामने कशिश आ गए. बघा समीर ने कोशिश की पण क्षेत्ररक्षक कोण होते, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कशिश होते आणि कशिश यांनी कुठलीही चूक न करताना एक आरामात झेल टिपलाय. एक षटकार जो बॅटिंग करणाऱ्या संघाला पाहिजे होता तोही आलाय. एक विकेट जो गोलंदाजी करणाऱ्या शेवी 26ला तोही मिळालाय. त्याच्यामुळे सामना बॅलन्स आहे, सामना समान पातळीवरती आहे. विकेटही आलाय, एक षटकारही आलाय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत बासित. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला. त्या 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होत असताना धावा आहे धावफलकावरती 7. आखोट टप्प्याचा चेंडू थोडं शरीरवेधी गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, आखोट टप्प्याचा चेंडू खेळायचा होता. ऑन साईडला पोझिशन मध्ये आले होते पण तो बाउन्स होता. त्या बाउन्सनं थोडा पाहिला तर बघा थोडा जो एक्स्ट्रा बाउन्स आला त्याने पोझिशन मध्ये आले होते. असं नाही की फटका खेळण्यासाठी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पुन्हा एकदा पोझिशन मध्ये त्या बाउन्सने बीटी केल्या. टॉप एज लागलाय. शॉर्ट पॉइंट लेग मध्ये क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल. दुसरा विकेट या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 7. 2 गडी बाद 7. चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. थोडासा उसळी घेणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटच्या वरच्या टोकाला लागला आणि वरच्या टोकाला लागत असताना जो बिहाइंड द विकेट 2 विकेट पाहिले आपण राहुलच्या षटकामध्ये. एक षटकार पाहिला कशिशनं टिपलेला झेल आणि शॉर्ट पॉइंट लेग रिझन मध्ये हा शेवटचे चेंडू जो हाताळला गेला बॅटच्या बरोबर कडेवरती लागला. टॉपला गेला, थोडं वर गेला आणि हातातही गेलाय. पहिले षटक थोडंसं संमिश्र होतं, आनंदही देऊन गेला होता. एक षटकार जो आला होता नदीम यांच्या बॅटमधनं. पहिले 3 चेंडूचा सामना नदीमने केला ज्याच्यावरती 7 धावा आल्या. पण त्यानंतर जर पाहिला तर मागच्या 3 चेंडूवरती धावही आली नाहीयेत आणि 2 गडी बाद झाल्यात. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज वैभव पवार. ऑफस्टंपच्या बाहेर थोडंसं लांबून खेळलं दुरून. बिलकुल शॅडो बॅटिंग बरोबर केली त्याने. कारण शॅडो बॅटिंग बरोबर बॉलच्या रेषेमध्ये गेले पण ज्यावेळेला फटका खेळला ना त्यावेळेला ते दूर होते, लांब होते. हा जो विकेट शेवटच्या चेंडूवरती आला होता तोही आपण पाहिलाय. जो पहिला चेंडू बघा दूरवरनं लांबवरनं खेळले होते. रिप्लेमध्ये क्लिअर दिसतंय थोडंसं दूरवरती खेळलं होतं. हा फटका पोटा क्षेत्ररक्षक चेंडू जवळ हाताला लागलाय. निसटलाय
हाताला लागून चेंडू गेला सीमारेषा पार. मच निडेड षटकार. साठी सांगतोय की मागच्या 4 चेंडूवरती एकही धाव आली नव्हती. त्याच्यामुळे हा षटकार पाहिजे होता, नीड होता, गरज होती, हवा होता आणि तो हवाचा वाटणारा षटकार. प्रयत्न लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने केला, हाताला लागला, चेंडू निसटला बॉन्ड लाईनच्या बाहेर. दुसऱ्या दिवशी असे 2 षटकार सुटले होते आणि तिथून त्या संघ थोडासा माघारी गेला होता. धावा आहे धावफलकावरती 13, पाटला काय 34 धावांचा. अकोटप्याचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक पोचेल का नाही पोचू शकणार. शॉट फाईन लेग रिझन मधला. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केली आहे का धावेने. धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 14, 14, 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ शिरकला आहे तर 9 चेंडू 20 धावा. याचा अर्थ येणाऱ्या 3 चेंडूवरती किमान एक स्ट्रोक, किमान एक मोठा फटका खेळावा लागणार आहे. मुक्तदीर जे आता नवीन आल्यात फलंदाज जे स्ट्रायकर आहे. दुसऱ्या बाजूला नदीम आहे 14 वरती. वैभव पवार पुन्हा एकदा सज्ज होतील. ऑफ स्टंपच्या बाहेर करायला प्रहार. कडक स्ट्रोक आहे. कव्हरच्या दिशेने ठोकलेला हा दणदणीत खणखणीत चौकार. क्रिकेटचा महोत्सव ही एक जत्रा आहे, कारण गेले 6 दिवस आपण हा पूर्ण सप्ताह, जसा भरतजी मोरे यांनी काल उल्लेख केला होता, तो सप्ताह आहे. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला. 18 वरती 16 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. गॅप शोधू शकले नाहीये लॉंग ऑफ रिझन मध्ये. फील्ड केला गेला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचला. 19, 19. 7 चेंडूचा खेळ आहे. 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7-15. 7 चेंडू 15 धावा. नदीम खेळताय 2 षटकार. नदीम यांच्या बॅटमधून पाहिला 1 चौकार. मुक्तदीर यांच्या बॅटमधून हे षटक आले. वैभव पवार यांचं ज्या षटकामध्ये धावा आल्यात आतापर्यंत 12 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. शेवटचा चेंडू 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट झाला. बीट केलंय. दुरून खेळले पुन्हा एकदा. नाराज आहे स्वतःवरती. लांबून खेळायचं होता. पॉइंट आणि कव्हरच्या मधला गॅप जो होता तो शोधायचा होता, तो नाही शोधता आला. शेवटचा चेंडू आला. निर्धाव 2 षटकांचा खेळ संपलाय. बघा ऑन द टोस गेले होते. थोडा बॉडी बॅलन्सही मागच्या दिशेने गेला होता. 2 षटकांचा खेळ. धावा आहे धावफलकावर 19. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 15 धावांची आवश्यकता आहे. पुढचा मॅच जो 2 संघादरम्यान होतोय, सुमित 11 ज्यांना टॉस जिंकलाय आणि त्यांच्या समोर आहे मायरा 11. या 2 संघादरम्यान एक ब्रेक घेऊया. कंपॅरिझन जर पाहिलं, शेवी 26 आफ्टर 2 ओव्हर 2 षटकानंतर 19. लोकल लेजेंड 2 षटकानंतर आफ्टर 19. तिथे 19, इथे 19. नंतर शेवी 26 होता. 19 वरती पाठला करताना लोकल लेजेंड 19. याचा अर्थ शेवी 26 ने शेवटच्या षटकामध्ये केल्या 14 धावा आणि आता लोकल लेजेंडला करायच्या त्या 15 धावा. जरी कंपॅरिझन जरी पाहिला, बिल्डिंग सेम आहेत, लाईन जरी पाहिली तरी सेम आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. 15 धावांची आवश्यकता. विजित अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. अकोटप्याचा चेंडू यष्टीचित केलं. अपील झालंय. पहिला चेंडू यष्टीचित झालाय. स्टंपिंग झालंय. थर्ड अंपायर रिफर केलेला आहे. तिसरे पंच पाहतील. इट्स आउट और नॉट आउट चा निर्णय येईल. पुढचा मॅच बी रेडी राहा. सुमित 11 टॉस जिंकला आपण आणि मायरा 11 2 संघादरम्यान. थोडंसं आपण जाऊया. ज्या आज 6वा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून कोणी क्वालिफाय केलेलं आहे. पहिल्या दिवशी अक्षय 11, त्यानंतर ओमसाई प्रदीप आणि वरोर 11 या 3 संघांनी क्वालिफायच्या रेसमध्ये कायम ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी होते खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे, NCC नारंगी आणि गावदेवी मुंबई. ते क्वालिफायच्या रेसमध्ये. तिसऱ्या दिवशी NCC बी चॅलेंजर आणि शंभू 11 महाड. त्यानंतर 26 तारखेला मंथन रिसॉर्ट
चॅलेंजर नवापूर शेवी 26 आणि बाग मंडला विभाग श्रीवर्धन. 27 तारखेला होते कालच्या दिवसामध्ये रामरतन, फोर्ट 11 आणि यंगस्टार पापडी. पाहण्याचा प्रयत्न करतोय. इट्स आउट और नॉट आउट. तिसरे पंच आहेत तिथे पाहतात, निहाळतात, कारण क्रुशियल आहे, थोडस नाजूक क्षण आहे या मॅचचा. इथे मुक्तदीर ज्यांच्या बॅटमधनं एक चौकार आलाय, ते स्ट्रायकर एंडला आहेत. ज्याने 2 षटकार ठोकलेत नदीम ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत. विजित जे आता शेवटचं षटक हाताळतात, त्याने पहिल्या चेंडू थोडा बीट केला गेला यष्टी रक्षकांना, यष्टीचित केले नाही केले पाहण्याचा प्रयत्न. ज्यावेळेला चेंडू हातामध्ये आला, ज्यावेळेला बॅट खाली आली, त्यावेळेला काय घडलंय ते बघूया. इस क्लोज क्लोज बिलकुल क्लोज आहे. ज्यावेळेला बॅट ड्रॅग झाले त्यावेळेला बेल्स एकदम क्लोज आहे. इट्स डिसिजन येणार आहे, त्यामुळे इट्स नॉट आउट. कारण भरपूर क्लोज होतं. ज्यावेळेला यष्ट्यांना चेंडू लागला त्यावेळेला बॅट थोडी आहोत, पण ज्यावेळेला चेंडू यष्ट्या डिस्ट्रॉय करतात बेल्स त्यावेळेला बॅट ग्राउंड झाले, त्यामुळे एकदम क्लोज कॉल होता हा. आणि तो क्लोज कॉल पंचाने पाहिला, निहाळला आणि इट्स नॉट आउटचा इशारा. 5 चेंडू आणि 5 त्रिक 15. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरनं खेचलाय, खेचून मारलाय, पूलचा पॉवरफुल षटकार. स्टार्टर मारला, ऑफ स्टंपच्या बाहेर होता म्हणून म्हणला खेचून खेचून ऑफ स्टंपच्या बाहेर न खेचला, पूलचा फटका षटकार. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, दोन्ही बाजूला जाऊ शकतो मॅच. शेवी 26 की लोकल लेजंड. आता रिव्हर्स अटेम स्वतःवरती नाराज, 22चा इशारा, निराशा, हताशा चेहऱ्यावरती दिसून येत असताना. याच्या अगोदर इतका सुंदर फटका, इतका सुंदर स्ट्रोक खेळलाय, त्यानंतर बघा हा रिव्हर्स अटेम मिस केला. चेंडू होता त्यांच्या रेंजमध्ये, मिस केला. 3 चेंडू 8 3-8 3-8 2 संघाची पडले गाठ. या चेंडूवरती कोण शोधणार वाट, कोणाला पाहावी लागणार परतीची वाट. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. इथून आवाज आलाय बाबा 1 चेंडू तुम्हाला मारायचा आहे, तिथून आवाज आलाय तुम्हाला 1 चांगला चेंडू हाताळायचा आहे. बघूया काय घडेल. 3 चेंडू 8 धावांची अवस्था. स्ट्रायकर एंडला नदीम, ज्यानं 2 षटकार ठोकल्यात. अनुभव विजितकडे सुद्धा आहे. 3-8. ऑफ स्टंपच्या बाहेर मिस टाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतो दूर 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 राहिले. कोणी प्रयत्न करायला हवा होता की नाही, कारण चेंडू हा पुढे जाणार नव्हता, चेंडू राहणार होता, त्याच्यामुळे कदाचित एखाद्या प्रयत्न करायला हवा होता. पण क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक जण थोडासा जपून पाऊल टाकतोय. आता कहाणी आलेली आहे. 2 चेंडू 2-6 2-6 रिक्वायर्ड 1-6, पण आता 2-6 आहे. 1 षटकाराने मॅच संपू शकतो, 1 चांगल्या चेंडूने मॅच रंगू शकतो. त्याच्यामुळे आता बघूया पुढच्या चेंडूवरती काय करते. मॅच रंगेल की मॅच संपेल. 2 चेंडूचा खेळ आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. नादिमान स्ट्राईक. विजित फुल टॉस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कशिश यातून झेल सुटलाय. नदीमची कोशिश, कशिश पडलाय कमी. 1 चेंडू 4. काल आमच्या डीजे वाले गाणं सुद्धा लावला होता, कहो ना प्यार है और आखरी गेंद पे अब चाहिए 4 है, 4 पाहिजे. त्याच्यामुळे 1 चेंडू 4. बघा रेग्युलेशन कॅच होता, त्याच्यामुळे एक चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. पाण्याची व्यवस्था पाहिजे. मॅच रंगलाय, पूर्णपणे रंगलाय. त्याच्यामुळे थोडासा आता जो ब्रेक आलाय, ऍक्च्युली हा ब्रेक नाहीये, पण जो ब्रेक आलाय त्याच्यामध्ये एक गोष्ट तर नक्कीच आहे, दोघांना मोठा श्वास घ्यायचा आहे. एक तर गोलंदाजाला घ्यायचा आहे, फलंदाजाला घ्यायचा आहे. एक बिग ब्रीदिंग,
मोठा श्वास घ्यायचा आहे, असं योगामध्ये सांगतात ना, ज्या वेळेला जास्त दम लागतो त्यावेळेला मोठा श्वास घ्या. आता मोठा श्वास घेऊन कोण ताजतवाना होणार, मोठा बिग ब्रिथिंग घेऊन कोण तयार होणार, फलंदाज याचा नदीम की गोलंदाज विजित. जिंकायचं तिथेही आहे. नदीम लेजंड त्यांच्या नावामध्ये आहे टीमच्या, त्याच्यामुळे लेजंडरी त्यांनाही दाखवायची आहे. 1 चेंडू 4 धावा, टाळ्यांचा गजर झालाय. 1-4 1-4चा चेंडू, समोर चेंडू आला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. म्हटलं थोडासा वेळ गेला, वेळाबरोबर मोमेंटम गेला, मोमेंटम शिफ्ट झाला आणि मोमेंटम हवा की तरह रहता है, ये दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज है. शेवटच्या चेंडूवरती विकेट. विजितના नावाप्रमाणे जीत दिलेली आहे. शेवी 26 ला अभिनंदन. व लोकल लेजंड, फायटिंग स्पिरिट तुम्ही दाखवली, खेळ तुम्ही दाखवला, तुमचे आभार. हे ब्रेकमध्ये येऊया संगीत, येऊया पुढच्या मॅचच्या दिशेने. सुमित 11 आणि मायरा 11. स्क्रीनवरती जर आपण पाहिलं मॅच मध्ये पाहिली तर हा मॅच रंगला होता. शेवी 26 ने केल्या होत्या 33 धावा, 19 धावांची केळी अजय यांची, समीरनं दिलेली 10 धावांची साथ. गोलंदाजीचा भार बघितला होता, मुक्तादीरच्या नावावरती 1 विकेट होता. युसुफ आणि फैजल थोडेसे कमी पडले आणि पाठलाग करताना नदीमची 18